2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय सुकरे साहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो। ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतोय। त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मनापासून आज जास्त बोलणं या ठिकाणी उचित नाही। आपण आम्हाला अहवाल दिलेला आहे, सुपूर्द केला आहे, त्यासाठी खूप आपण सगळ्यांनी मेहनत परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। काय ते आता आयोग अहवाल आमच्याकडे आलाय, अहवाल आता आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवू, त्यानंतर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर जे आता ओबीसी मध्ये काही मराठा समाजाची लोक म्हणजे कुटुंब आहेत ते ओबीसी मध्ये गेलेले आहेत, आता हे जे मराठा समाजाचं स्पेशल आरक्षण असेल ते त्यांना लागू होईल का? नाही, याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे। आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। सर, मागच्या काळात सुप्रीम कोर्टाने काही त्रुटी ज्या आहेत त्या दाखवल्या होत्या, त्या त्रुटी आता या अहवालात दूर झालेल्या आहेत का? आता ते अहवालामध्येच ते आता आयोगाने काम केलं ना, म्हणून तर मी त्यांना धन्यवाद दिलेत की ते सगळंच त्यांच्या समोर होतं। आता त्याच्यावर मी आज बोलणं उचित नाही। सीएम साहेब पहिले कॅबिनेट समोर मांडतील, पहिला अधिकार कॅबिनेटचा आहे, कॅबिनेट त्याच्यावर सविस्तर चर्चा करेल, मग त्यातले जे मुद्दे आहेत ते सीएम साहेब आपल्या पुढे नंतर देतील सगळे। सर, मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत, याच संपूर्णपणे मागणीला घेऊन आता या उपोषणासाठी तुम्ही काय सूचना द्याल त्यांना कधीपर्यंत? नाही, खरं म्हणजे मी एवढंच सांगू इच्छितो की आता 20 तारखेला विशेष अधिवेशन आहे, त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल। सरकार एकदम सकारात्मकपणे काम करते, सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी समाजाला, इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे, ही भूमिका आहे। आणि त्याप्रमाणे ज्या जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं, जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी नोंदी देखील सापडल्या, त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं। आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही।